Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. सुनील तटकरे आपल्या बॉसला भेटले. त्यांचा पक्ष हा मोदी शहांचा. तटकरेंच्या मोदी शहांच्या भेटीवरती संजय राऊत यांचं टीकास्त्र. राज्यात शिक्षणाचा बाजार मांडलाय. बोगस डिग्री स्कॅम सुरू आहे. पेपरफुटी सुरूच आहे. 2000 शाळा बंद आहेत. शिक्षण व्यवस्थेवरून संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा काहींकडून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न. आंदोलनामध्ये दंगामस्ती करणाऱ्यांवरती कठोर कारवाई व्हावी. गिरीश महाजन यांची मागणी. लोकसभेत आज पुन्हा परीक्षा सुधारणा विधेयकावरती चर्चा. राहुल गांधी चर्चेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह उत्तर देणार. नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही. महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह विभागाला निर्देश. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून 13 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल. सीबीआयचं आरोपपत्र आज विशेष जलदगती न्यायालयासमोर सादर केलं जाणार. ड्रग्ज फ्री मुंबईचा पॅटर्न आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. उद्या वरळी डोम या ठिकाणी राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ. सर्व शाळा कॉलेजमध्ये अभियान राबवलं जाणार. मनोज जरांगे पाटील यांची थोड्याच वेळात महत्वाची बैठक. अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांसोबत संवाद साधणार. आंदोलनाची पुढील दिशा ठरण्याची शक्यता. गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिने पुढे जाण्याची शक्यता. दुग्ध विकास विभाग आणि सहकारी प्राधिकरणाकडून मुदत वाढीसाठी हालचाली. 3 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपणार. राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार. हवामान खात्याकडून 22 जिल्ह्यांना अलर्ट जारी. पुणे घाट आणि सातारा घाटमाथ्यावरती ऑरेंज अलर्ट. मुंबईतही पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता. विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी. तर चंद्रपूर, नागपूर, गडचिरोलीमध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गोदावरी आणि दारणा नदीची पाणी पातळी सध्या नियंत्रणात. रामकुंडातील पूर ओसरू लागला. दोतोंड्या मारुती मंदिर अद्यापही पाण्याखाली. प्रशासनाकडून नदीकाठच्या परिसरामध्ये खबरदारीचं आवाहन. पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ. पुंडलिक मंदिराला पाण्याचा वेढा. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाला भेगा. नागोठणे येथील बंद उड्डाणपुलाची तज्ज्ञांकडून पाहणी. अहवालानंतर पुलाच्या दुरुस्तीबाबतचा निर्णय घेतला जाणार. धारावी पुनर्विकासासाठी 871 झाडांची कत्तल होणार. 25 हेरिटेज वृक्षांचाही समावेश. वृक्ष प्राधिकरण समितीकडून प्रस्तावाला मंजुरी. 822 झाडांचं पुनरोपण करण्यात येणार असल्याचीही माहिती. 1 ऑगस्टपासून साखर व्यापाऱ्यांवरती नवीन निर्बंध लागू. साखरेचा साठा 30 दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवता येणार नाही. साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्कूल बस दुभाजकावरती आदळली. बसचा वेग कमी असल्यानं जीवितहानी नाही. बसमधील 40 विद्यार्थी सुखरूप. चालकाला चक्कर आल्यानं बसवरील नियंत्रण सुटलं. बस चालकाविरोधात गुन्हा दाखल. राज्यातील वाघांची संख्या 550च्या उंबरठ्यावर पोहोचली. प्राथमिक आकडेवारीमुळे महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाला बळ मिळाल्याचं चित्र. गुरुपौर्णिमेनिमित्त देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांची तुडुंब गर्दी. अक्कलकोट पासून उज्जैनपर्यंत अनेक ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. गुरुचरणी भक्तीचा महापूर लीन. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या खात्यात 2 गोल्डसह एकूण 12 मेडल्स. धावपटू गुलवीरला सिल्वर मेडल तर वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदरनेही जिंकलंय सिल्वर मेडल. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.